हॉर्मुझ मार्गे जलवाहतूक ठप्प तर हवाई हद्दीवरही निर्बंध. अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या युद्धामुळे गेल्या अनेक दिवसांपासून इराणचं आकाश आणि समुद्र दोनही बंद होतं. हवाई मार्गांवर असलेल्या निर्बंधांमुळे विशेषतः इराणच्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या विमानांना अडचणी येत होत्या, ज्यामुळे अनेक विमानांना दीर्घ पल्ल्याचा प्रवास करावा लागत होता किंवा उड्डाणं रद्द करावी लागत होती. इराणनं आता परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी ठोस अणुकरार होईपर्यंत नाकेबंदी उठवणार नाही असा पवित्रा घेतल्यानं या संघर्षाचे ढग अद्याप हटलेले नाहीत. मध्य पूर्वेतील टोकाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणनं शनिवारी आपली हवाई हद्द ट्रान्झिट विमानांसाठी पुन्हा खुली केली आहे. इराणच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानं देशाच्या पूर्व भागातील मार्ग खुले झाल्याचे जाहीर केलं असलं तरी सुरक्षेच्या कारणास्तव आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी अद्याप इराणच्या आकाशातून उड्डाण करण्यास ते धजावलेले नाहीत. हवाई क्षेत्र खुले करण्याचा निर्णय निश्चितच एक सकारात्मक चिन्ह आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. पण सध्याच्या परिस्थितीत सुरक्षेची चिंता कायम आहे. यामुळेच वेळ आणि इंधनाचा खर्च वाढला तरीही विमान कंपन्या धोके टाळून पर्यायी मार्गांचा वापर करतायत. अमेरिका आणि इस्रायलसोबत वाढलेल्या तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून इराणची हवाई हद्द मोठ्या प्रमाणात बंद होती. आता ती अंशतः पुन्हा उघडल्यानं परिस्थिती हळूहळू सामान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा दावाही इराणनं केलाय. जगातील सुमारे 20% तेल पुरवठा व्यावसायिक जहाजांसाठी या सामुद्रधुनीतून जातो. या निर्णयाबाबत अनिश्चितता कायम आहे. ते जहाज वाहतुकीवरील आपले नियंत्रण कायम ठेवेल आणि गरज पडल्यास ती पुन्हा बंद करू शकते. दरम्यान अमेरिकेनं कठोर भूमिका कायम ठेवली आहे. इराणसोबत विशेषतः त्याच्या अणु कार्यक्रमाबाबत ठोस करार होईपर्यंत अमेरिकी नौदलाने लादलेली नाकेबंदी सुरूच राहील असं ट्रम्प यांनी सांगितलंय. मात्र आता एक अत्यंत सकारात्मक घडामोड समोर येतेय. इराणनं आपल्या हवाई हद्दीतून व्यावसायिक विमानांना जायची परवानगी दिली आहे. इराणचा हा निर्णय फक्त प्रवासाचा वेळ वाचवणारा नाही, तर यामुळे तिकिटांच्या दरातही काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. कारण विमान कंपन्यांना इंधनाचा खर्च कमी लागणार आहे आणि पर्यायानं तो फायदा प्रवाशांना मिळू शकतो. अनेक विमान कंपन्यांनी आधीच आपल्या उड्डाणांचं वेळापत्रक नव्यानं करायला सुरुवात केली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर घरी पोहोचता येईल. इराणच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.